लागला तो गेला तरी हे आत 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 कुणाला ओके थांबा जरा गणपती बाप्पा मोरया संजय भाई संजय भाई संजय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारत माता की वंदे वंदे चालूच वर्षाच्या आदल्या दिवशी विजयाचा पहिला गुढा उधळला गेला. आज नववर्षाची सुरुवात होते आणि आजच तुम्ही संध्याकाळी प्रचाराचा नारळ फोडताय, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 19 मधील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI चे अधिकृत उमेदवार, चारही अधिकृत उमेदवार हे प्रचाराचा नारळ या गावदेवी मंदिरामध्ये फोडून ते प्रचाराला सुरुवात करत आहेत. प्रभाग क्रमांक 19 म्हणजे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा वॉर्ड म्हणून ओळखला जातो. ते इथे राहतात. माननीय रामशेठ ठाकूर साहेब इथे राहतात. माननीय जय म्हात्रे साहेब इथे राहतात. तर असा अत्यंत महत्वाचा असलेला वॉर्ड या इथे गेल्या 8 वर्षामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या किमान 170 ते 180 कोटींची कामं ही करण्यात आली. त्याच्याच बरोबर या इथे नागरिकांना सांगता इथे त्यांच्या जीवनमानासाठी सुसह्य होणाऱ्या अशा अनेक गोष्टी इथे करण्यात आल्या. त्याच्यामुळे नागरिकांचा वाढता पाठबळ, त्याच्यामुळेच या इथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI युतीचे उमेदवार हे इथे दणदणीत मताने विजयी होतील हे याचा सर्वांना भरोसा आहेच. परंतु सर्व उमेदवार हे या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावेत आणि या महायुतीचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठीच आम्ही प्रचाराला इथे उतरलेलो आहोत. आणि या इथे अतिशय जोरात वाजत गाजत अशीच ही रॅली ही आज काम पूर्ण करेलच आणि त्याचबरोबर प्रचार सुद्धा अतिशय वाजत गाजत करेल असं मला इथे विश्वास वाटतो. काल ज्याप्रमाणे नितीनबाईंचा अर्ज बिनविरोध आला, असं 18-19 मध्ये काही शक्यता आहे का? अशा प्रकारे बिनविरोध उमेदवार निवडून येणं हे अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ असा प्रकार असतो. हा काय प्रत्येक ठिकाणी घडून येत असतो आणि त्यामध्येच मुळात सर्व पक्षीय सहकार्य असेल तर अशा प्रकारे हे होऊ शकतं. नक्कीच आता अशी क्वचित घडून येणारी गोष्ट असते आणि ती आता नितीन पाटील यांच्या रूपामध्ये घडून आलेली आहे आणि पुन्हा काही घडून येईल असं काही मला वाटत नाहीये. परंतु जर या इथे सर्व पक्षातील सर्व मान्यवरांचं सहकार्य जर लाभलं तर नक्कीच आता त्याचा फायदा हा येथील जनतेला होऊ शकतो
आणि त्याची परिणिती ही समजा इथं गुण्यागोविंदांनी समजा सर्व नागरिकांनी एकोप्याने राहावं यामध्येच होऊ शकते. तर अशा प्रकारचे जर समजा चमत्कार घडणार असतील तर मग त्याचं स्वागतच असेल एवढंच मी सध्या आता सांगतो. शेवटचा प्रश्न, आता प्रचाराला फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत खूप वेळ जाणार आहे, कशा प्रकारचे नियोजन असेल? आम्ही प्रभाग क्रमांक 19 कार्य आहे आम्ही गेल्या 2017 पासून म्हणजे गेल्या 8 वर्षांमध्ये आम्ही अतिशय नेहमीच कालबद्ध कार्यक्रमानुसार आम्ही नागरिकांपर्यंत आमचे कार्य आम्ही घेऊन गेलेलो आहोत. वारंवार जनतेच्या बरोबर बूथ वाईज वॉर्ड वाईज असलेल्या सध्या मिटिंग या आम्ही घेतलेल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा ह्या त्यांना असलेल्या समस्या याच्याबद्दल वारंवार आम्ही चर्चा केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला याच्याबद्दल चांगली माहिती आहेच. त्याचबरोबर केलेली कामं याच्याबद्दलची सुद्धा जनतेपर्यंत आम्ही कामं संत चांगल्या प्रकारे ही पोहोचवलेली आहेत. त्यामुळे निवडणुकीमधील प्रचार एक फक्त औपचारिकता आहे, बाकी जनतेशी जोडलेला असल्यामुळे आम्हाला या इथे जनतेपर्यंत पोहोचणं आणि महत्वाचं म्हणजे मतदानाच्या दिवशी जनतेने बाहेर पडून हे जे कार्य आहे या कार्याला पोचपावती देण्याचं काम हे करून घेणं यासाठीच आम्ही काम करणार आहोत. 19 मध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 19 मधना दर्शना भोईर मॅडम उभे आहेत. तसंच प्रभाग 19 मध्ये रुचिता लोंढे उभे आहेत. 19 मध्ये मी सुमित झुंजारा उभा आहे. तसंच 19 मध्ये चंद्रकांत राजू सोनी साहेब उभे आहेत. आणि मला आशा आहे की सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात जे विकासाचं काम प्रभाग 19 मध्ये होत आलंय त्या कामाच्या जोरावर 19 ची जनता ही आम्हाला सर्वांना भरघोस मतांनी विजयी करेल एवढा विश्वास आहे. धन्यवाद.